नमस्कार मित्रांनो. Today in this lecture we discuss the applications of Bernoulli's equation. Now we start with the first application to measure the speed of efflux. आपण first application बघणार आहे to measure the speed of efflux. Then what is the meaning of the word efflux? ह्या efflux चा meaning काय? तर efflux means the fluid coming out. बाहेर पडणाऱ्या फ्लुइड, ओके, त्यालाच काय म्हणायचं, इफ्लक्स. आणि त्या बाहेर पडणाऱ्या फ्लुइडचं आपल्याला काय मेजर करायचं आहे, स्पीड मेजर करायचं आहे बाय युझिंग द बर्नौलीज इक्वेशन. नाउ फॉर दॅट वी टेक ए टँक हॅव्हिंग ए लार्ज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1, ओके, अँड दिस टँक इज फिल्ड विथ द लिक्विड, सपोज टू बी द वॉटर. आपण असं म्हणूया वॉटर. दिस टँक इज फिल्ड विथ द लिक्विड हॅव्हिंग द डेन्सिटी रो. त्या लिक्विडची डेन्सिटी कशी आहे, रो. And this liquid is incompressible fluid, so that the density remains same. Okay, then this tank having a small hole at the bottom of the tank. ह्या टँकच्या बॉटमला एक स्मॉल होल आहे. From this hole the fluid can be flow out. Okay, now this hole having the area of cross section A2. त्या होलचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती, A2. Now the height of this free surface from this hole is h. height किती है, h. okay, now these both end, the free surface of the fluid and the hole, both are open to the atmosphere, so that the pressure at these both points are same, and it is nothing but the atmospheric pressure denoted by P0. दोन्हीच्या तिथे प्रेशर सेम आहेत, कारण की दोन्ही पण ॲटमॉस्फिअरला ओपन आहेत. म्हणजे प्रेशर किती असेल, P0, म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं. नाव द वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड इनसाइड ऑफ द टँक. टँकच्या आतला जो फ्लुइड आहे त्याची वेलॉसिटी किती घेतली आपण, इट इज सपोज टू बी द V1, ओके, अँड द स्पीड ऑफ द फ्लुइड विच इज कमिंग आउट थ्रू द स्मॉल होल इज V2. या होलमधून बाहेर पडणाऱ्या फ्लुइडची वेलॉसिटी किती, V2, आणि ज्याला आपण म्हणतो स्पीड ऑफ इफ्लक्स, जो आपल्याला काय करायचा आहे, मेजर करायचा आहे. ओके, देन अकॉर्डिंग टू द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, आपण जर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी यूज केलं तर आपल्याला माहिती आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वरून काही A1 V1 इज इक्वल टू A2 V2, म्हणजेच काय, द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड द वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड विच इज पासिंग थ्रू दिस एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज कॉन्स्टंट. म्हणजे इथे ह्या दोघांचा प्रोडक्ट आणि ह्या दोघांचा प्रोडक्ट, ह्या दोघांच्या प्रोडक्टची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे A1 V1 इज इक्वल टू A2 V2. हे कशावरून आलं, बाय युझिंग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन राईट द व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी V1 इज इक्वल टू काही A2 अपॉन A1 इंटू V2. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला पुढे लागेलच, त्याच्यामुळे ही व्हॅल्यू आपण लिहून ठेवली. नाव अकॉर्डिंग टू द बर्नौलीज, मग आपण बर्नौलीजचा प्रिन्सिपल इथे यूज करणार आहे. मग अकॉर्डिंग टू बर्नौलीज आपल्याला काय माहिती आहे, बर्नौलीजने सांगितलंय P प्लस 1/2 रो इंटू V स्क्वेअर प्लस रो GH इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, मग P मीन्स काय, वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे, तो व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे हे ऍप्लिकेशन समजतील. 1/2 रो इंटू V स्क्वेअर म्हणजेच काय, चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आणि हे काय, रो GH म्हणजेच काय, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आणि ह्याचाच अर्थ ही काय, टोटल एनर्जी, आणि टोटल एनर्जी इज रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणून ह्यालाच आपण काय म्हणतोय, म्हणजे बर्नौलीज इक्वेशन वरून आपल्याला कुठलं कॉन्झर्वेशन मिळतं, तर एनर्जीचं कॉन्झर्वेशन मिळतं. मग टोटल एनर्जी ऑफ द फ्लुइड inside of the tank is equal to total energy of the fluid which is coming out through the small hole. मग ह्या दोघांच्या टोटल एनर्जी सेम आहेत असं म्हटलं तर आपण पहिल्या ह्याच्यासाठी इक्वेशन लिहूया, द फ्लुइड इनसाइड ऑफ द टँक. त्याच्यासाठी इक्वेशन काय, तर प्रेशर, ह्या फ्री सरफेसच्या तिथला प्रेशर किती आहे, तर P0, ओके, प्लस इथली वेलॉसिटी आपण किती घेतली, V1, म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती, 1/2 रो V1 स्क्वेअर प्लस, ओके, तर आता ह्या फ्री सरफेसचा ह्या होल पासून हाईट किती, h, म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमची व्हॅल्यू किती, रो GH इज इक्वल टू,
नाव द प्रेशर ॲट द स्मॉल होल, ह्या स्मॉल होलच्या तिथे प्रेशर किती आहे, तर तो किती आहे, पी नॉटच आहे, म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ह्या स्मॉल होलच्या इथून पास करणारा जो फ्लुइड आहे त्याची वेलॉसिटी किती घेतली आपण, V2, म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, त्याची व्हॅल्यू किती, 1/2 रो V2 स्क्वेअर. ओके. अँड वी मेजर द हाईट फ्रॉम द होल, म्हणजे होलची हाईट किती आहे, तर होलची हाईट आहे 0, म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इथे किती असेल, 0. तर हे आपण इक्वेशन लिहिलं बाय युजिंग द बर्नॉलीज इक्वेशन. हे कशावरून लिहिलं आपण, बर्नॉलीज इक्वेशन. ओके. मग आता इथे काय होईल, पी नॉट गेट कॅन्सल, पी नॉट कॅन्सल झाला. मग आता मी ही 1/2 रो V1 स्क्वेअरची टर्म तिकडे नेली, तर मला काय मिळेल, तर रो जी एच इज इक्वल टू 1/2 रो कॉमन येईल V2 स्क्वेअर, आणि हा V1 तिकडे गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजे मायनस V1 स्क्वेअर. हियर रो गेट कॅन्सल, आणि हा 2 इकडे येईल, म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळेल, तर V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH. This is equation number 2. Now here put the value of equation number 1 in equation number 2. Equation number 1 मध्ये आपण कुणाची व्हॅल्यू मेजर केली, तर वेलोसिटी V1. ओके. आणि ह्या V1 ची व्हॅल्यू जर आपण इथे पुट केली तर आपल्याला काय मिळेल, इक्वेशन बघा, V2 स्क्वेअर मायनस A2 अपॉन A1, V1 चा स्क्वेअर आहे, A2 अपॉन A1 म्हणजे A2 अपॉन A1 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर इनटू V2 square is equal to 2GH. Okay. Now V2 square is common. Now take the common V2 square. Then in bracket 1 minus A2 minus A1 bracket square is equal to 2GH. Now here comparing the area of cross section of the hole and area of cross section of the tank. Area of cross section of the hole is very less than the area of cross section of the tank. ह्या टँकचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे त्याच्यापेक्षा ह्या होलचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन खूप लहान आहे, म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द होल इज व्हेरी लेस दॅन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द टँक. मग A2 लेस दॅन A1 असेल तर ह्याचा अर्थ हा जर ब्रॅकेट आपण सॉल्व्ह केला तर आपल्या लक्षात येईल द व्हॅल्यू ऑफ दिस ब्रॅकेट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली किती असेल, 1 असेल. ओके. जर ती व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 1 असेल तर ह्याचाच अर्थ हे इक्वेशन काय मिळेल मला, V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH. काय मिळेल मला इक्वेशन, V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH. लक्षात आलं. देन टेक द स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, देन वी गेट V2 इज इक्वल टू रूट 2GH. अँड दिस इज द इक्वेशन ऑफ स्पीड ऑफ इफ्लक्स. हे काय झालं, स्पीड ऑफ इफ्लक्सची व्हॅल्यू झाली, किती आली, V2 इज इक्वल टू रूट 2GH. आता हे इक्वेशन बघितल्यानंतर तुम्हाला काहीतरी आठवलं असेल 11वी मधलं. 11वी मध्ये आपण फ्रीली फॉलिंग बॉडीचं एक्सप्रेशन बघितलेलं. फ्रीली फॉलिंग बॉडी म्हणजेच काय, जर एखादा ऑब्जेक्ट आपण घेतला आणि तो जर अर्थ सरफेस पासून h हाईटला असेल, किती हाईटला असेल, h हाईटला असेल अर्थ सरफेस पासून, आणि तो ऑब्जेक्ट आपण जर तिथून सोडून दिला तर तो ज्यावेळी इथे अर्थ सरफेसवर स्ट्राईक होईल, अर्थ सरफेसवर इन्सिडेंट होईल, त्यावेळी त्याची वेलोसिटी किती असते, तर त्याची वेलोसिटी असते v इज इक्वल टू रूट 2GH. म्हणजे हे इक्वेशन हे इक्वेशन म्हणजेच काय, तर बघा इथे आपण जे स्पीड ऑफ इफ्लक्स मेजर करण्यासाठी जे डेरिवेशन बघितलाय, जो थेरम बघितलाय, त्या थेरमलाच काय म्हणतात, टोरिसेलिस थेरम. कारण की हे टोरिसेलिसनेच ही व्हॅल्यू फाइंड आउट केली, म्हणून ह्याला काय म्हणतात, टोरिसेलिस थेरम. मग टोरिसेलिस थेरम वरून जी आपल्याला व्हॅल्यू मिळते स्पीड ऑफ इफ्लक्सची आणि फ्रीली फॉलिंग बॉडीची वेलोसिटी, ह्या दोघांची इक्वेशन कसे आहेत, सिमिलर आहे, म्हणजे दे बोथ आर सिमिलर. ओके. लक्षात आले हे. ओके. तर हे फर्स्ट ऍप्लिकेशन तुम्ही नोट डाऊन करून घ्या. Now discussing the second application, Venturi tube. It is also known as a Venturi meter. ह्यालाच काय म्हणतो आपण, Venturi meter. Now Venturi tube is an horizontal tube which is used to measure the speed of flow of the fluid. फ्लुइडचा फ्लो जर मेजर करायचा असेल, फ्लुइडचा फ्लोचा जर स्पीड मेजर करायचा असेल तर ही Venturi ट्यूब यूज करतात. इट यूज इन
river, also in a canal, or it is also used for measure the speed of the fluid through the pipe. पाईप मधून जो फ्लुइड चाललाय त्याचा स्पीड मेजर करण्यासाठी हे वेंचुरी ट्यूब यूज करतात. नाव दिस हॉरिझॉन्टल ट्यूब हॅज ए कॉन्स्ट्रिक्शन मीन्स ए नॅरो रिजन. एक कॉन्स्ट्रिक्शन रिजन असतो म्हणजेच काय, एक नॅरो रिजन असतो. ओके, when the fluid is passing through this constriction, this narrow region, then according to the equation of continuity the speed of the fluid is maximum, and if the speed of fluid is maximum then the pressure will be decreases, the pressure will be minimum. बघा इथे हा हॉरिझॉन्टल पाईप आहे. त्या हॉरिझॉन्टल पाईपचा इथे आपण एक वाइडर रिजन घेतला. ह्या वाइडर रिजनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A1 आणि ह्या नॅरो रिजनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A2. मग फ्लुइड असा फ्लो होतोय. मग ह्या A1 हा जो वाइडर रिजन आहे ह्याच्यातून ज्यावेळी फ्लुइड पास होईल त्यावेळी त्या फ्लुइडची वेलोसिटी काय असेल, कमी असेल. ओके, आणि ती वेलोसिटी किती आहे, V1. when the fluid passing through this narrow cross section area, this constriction, then the speed is maximum and it is supposed to be the V1. ओके, मग इथं वेलोसिटी मिनिमम आहे ह्याचा अर्थ इथे प्रेशर काय जास्त, म्हणजेच P1 इज ग्रेटर दॅन P2. P1 हा प्रेशर P2 पेक्षा कसा आहे, कारण की इथे वेलोसिटी जास्त आहे म्हणजे प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे, अकॉर्डिंग टू द बर्नॉलिस प्रिन्सिपल. कशावरून, बर्नॉलिस प्रिन्सिपल. म्हणजे P1 इज ग्रेटर दॅन P2. लक्षात आलंय. मग आपल्याला हा P1 आणि P2 मधला आपण डिफरन्स मेजर करणार आहे बाय युजिंग द बर्नॉलिस इक्वेशन. काय यूज करून, बर्नॉलिस इक्वेशन. नाव दिस बोथ पॉइंट, सपोज त्या पॉइंटला मी पाहिजे तर नाव देतो रेफरन्स पॉइंट आहे. दिस पॉइंट A अँड पॉइंट B आर ॲट द सेम हाईट. ते दोघं सुद्धा कुठे आहेत, सेम हाईटला आहेत. म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमची व्हॅल्यू ह्या दोन्ही पॉइंटला काय असेल, सेम असेल. मग बर्नॉलिस इक्वेशन वरून आपण फॉर्म्युला तयार करूया. इथला प्रेशर किती आहे, P1. मी आता वाइडर रिजन साठी इक्वेशन लिहितो. प्लस चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती असेल, 1/2 रो V1 स्क्वेअर, प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम दोन्हीकडे किती असेल, सपोज आपण लिहूया रो GH. इथे काहीतरी रेफरन्स लेवल घेतली आणि तिथून हाईट काय H एवढी हाईट आहे असं आपण कन्सिडर करूया. इज इक्वल टू काय, ह्या नॅरो रिजनच्या इथे कॉन्स्ट्रिक्शनच्या तिथे आपण जर इक्वेशन लिहिलं तर ते काय असेल, इथला प्रेशर किती आहे P2 प्लस चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती आहे 1/2 रो V2 स्क्वेअर, प्लस आता ह्याची हाईट जर रेफरन्स लेवल, समजा ही रेफरन्स लेवल आहे, ह्या रेफरन्स लेवल पासून ह्याची हाईट जर H असेल तर ह्याची हाईट सुद्धा किती असणार आहे H. म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काय असणार आहे, रो GH. म्हणजे रो GH कॅन्सल. म्हणजे इक्वेशन काय मिळालं, P1 प्लस 1/2 रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस 1/2 रो V2 स्क्वेअर. ओके, मग आपल्याला माहिती आहे P1 इज ग्रेटर दॅन P2 म्हणून P2 आपण इकडे घेतलं तर आपल्याला डिफरन्स मिळेल. काय मिळेल डिफरन्स, P1 मायनस P2 इज इक्वल टू हा 1/2 रो V1 स्क्वेअर तिकडे गेला तर मायनस होईल, दोघांमधून 1/2 रो कॉमन आला, 1/2 रो कॉमन आला, ब्रॅकेट मध्ये काही V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 1. हे काय झालं, इक्वेशन नंबर 1. हा प्रेशर डिफरन्स मिळाला आपल्याला 1/2 रो इंटू ब्रॅकेट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. नाव दिस वेंचुरी ट्यूब is having the two vertical tubes which is connected to the wider region where the pressure is P1, and second vertical tube is connected to the constriction having the pressure P2. दोन वर्टिकल ट्यूब्स आपण ह्या वेंचुरी ट्यूबला कनेक्ट केले. दोन वर्टिकल ट्यूब, एक ट्यूब कुठे वाइडर रिजनला कनेक्ट केली आणि दुसरी ट्यूब कुठे कनेक्ट केली, जिथे कॉन्स्ट्रिक्शन म्हणजेच काय नॅरो रिजन आहे तिथे आपण काय केले, कनेक्ट केले. नाव हिअर P1 इज ग्रेटर दॅन P2. इथला प्रेशर, इथल्या फ्लुइडचा प्रेशर हा कसा आहे, जास्त आहे, आणि इथल्या फ्लुइडचा प्रेशर कसा आहे, कमी आहे. मग हा प्रेशर डिफरन्स असल्यामुळे ह्या वर्टिकल ट्यूब मधला जो फ्लुइड आहे त्याच्या लेवल मध्ये सुद्धा काय डिफरन्स आलाय. हिअर द प्रेशर इज मॅक्सिमम, देन द फ्लुइड inside of this vertical tube having the higher height, and the fluid has the fluid which is fluid in this vertical tube where the pressure is minimum, the level of this fluid is fall down.
ओके, सो दॅट द डिफरन्स इन दिस लिक्विड लेवल्स, ह्या दोन लिक्विड लेवल्स मधला डिफरन्स किती आला, तर तो आला एच. ओके, मग आपल्याला ह्या दोन प्रेशर मधला डिफरन्स आपण मेजर करू शकतो. तर ह्या दोन प्रेशर मधला डिफरन्स P1 मायनस P2 ह्याची व्हॅल्यू काय येईल, रो जी एच. आता हे आपण कुठे शिकलोय, ज्यावेळी आपण ऍब्सोल्यूट प्रेशर, गेज प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे ज्यावेळी आपण शिकलो, म्हणजे द प्रेशर ड्यू टू द व्हर्टिकल कॉलम किंवा लिक्विड कॉलम, द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, हा पॉइंट आपण ज्यावेळी बघितला, म्हणजेच आय थिंक व्हिडिओ नंबर 2 मध्ये आपण हे डिस्कस केलं. तर ह्या दोघांमधला प्रेशर डिफरन्स किती येतो, P1 मायनस P2 इज इक्वल टू रो जी एच. ओके, तर हा प्रेशर डिफरन्स आपण मेजर केला, त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. मग फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 वी कॅन राईट 1/2 रो इंटू ब्रॅकेट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू रो जी एच. Rho means density of the fluid and fluid is incompressible, so that the density is constant. But rho get cancelled. Therefore, we get the equation, final equation V2 square minus V1 square is equal to 2gh. तर हे आपल्याला मिळालं फायनल इक्वेशन. देन बाय युजिंग द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी यूज केला, A1 V1 इज इक्वल टू A2 V2. तर ह्या इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वरून आपण V2 आणि V1 ह्या दोघांची व्हॅल्यू काय करू शकतो, मेजर करू शकतो, ॲज वी नोन द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दिस वायडर रिजन अँड नॅरो रिजन. लक्षात आलं, जर आपल्याला ह्या दोन एरिया ऑफ क्रॉस सेक्शनची व्हॅल्यू जर माहिती असेल, तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वरून आपण V1 आणि V2 ह्या दोघांच्या व्हॅल्यूज काय करू शकतो, मेजर करू शकतो. आता डिराईव्ह करत बसत मी डायरेक्ट फायनल एक्सप्रेशन सांगतो. तर V2 ची व्हॅल्यू काय, तर V2 ची व्हॅल्यू येईल रूट 2gh divided by 1 minus A2 upon A1 bracket square. This is the value of V2 and the value of V1 is root 2gh divided by A1 upon A2 bracket square minus 1. Okay, now if we solve these two values, if A2 and A1 are given, we know that the A2 is very less than A1, and put this value and calculate the value of V1 and V2, then we can clearly observe that the speed of V2, the speed of fluid which is passing through the constriction, means passing through the narrow section, is very greater than the speed of the fluid which is passing through the wider region, means V2 is greater than V1. तर हे काय झालं, तर हे आपण बघितलं सेकंड ऍप्लिकेशन वेंचुरी ट्यूब, और इट इज ऑल्सो नोन एज अ वेंचुरी मीटर. ओके, तर हे सुद्धा तुम्ही काय करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. ओके, तर थर्ड ऍप्लिकेशन आपण डिस्कस करूया, लिफ्टिंग अप ऑफ एन एरोप्लेन. मग आपल्याला प्रश्न पडला असेल कधीतरी लहानपणी की एरोप्लेन नक्की वरती म्हणजे टेक ऑफ कसं करतं, वरती कसं जातं आणि लँडिंगच्या वेळी नक्की काय प्रोसेस होते. पण आता आपण टेक ऑफच्या वेळेचं बघूया. ज्यावेळी एरोप्लेन रनवेवरून रन करत असतं, वेन अन एरोप्लेन रन ओव्हर अन रनवे, ॲट दॅट टाइम द एअर्स स्ट्रीमलाइन्स आर पासिंग थ्रू इट्स विंग्स. त्या विंग्सच्या तिथून काय होतात, पास होतात. अँड द एरोप्लेन विंग्स हॅव्हिंग ए शेप नोन ॲज ए एरोडायनॅमिक शेप. हा जो शेप दिसतोय तुम्हाला इथे ड्रॉ केलेला आहे शेडेड रिजन मध्ये, तर हा कसला शेप आहे, तर हा शेप आहे एरोडायनॅमिक शेप. आणि एरोप्लेनचे जे विंग्स असतात ते विंग्सचा शेप कसा असतो, एरोडायनॅमिक शेप असतो. सो दॅट वेन द स्ट्रीम लाईन पासिंग बिलो अँड अबव द विंग्स, ॲट दॅट टाइम the streamlines are crowded at the above region and below the wings the streamlines are widely separated. ओके, इथून एअर स्ट्रीमलाइन्स म्हणजे एरोप्लेन जसं पुढे जाईल तसं जे एअर त्याच्या अपोजिटने ट्रॅव्हल करत असेल ते काय होणार आहे, तर काही स्ट्रीमलाइन्स वरून जातील, काही स्ट्रीमलाइन्स खालून जातील. पण वरून जाणाऱ्या ज्या स्ट्रीमलाइन्स आहेत त्या कशा आहेत, क्राउडेड आहेत. अँड ऑल्सो द वेलॉसिटी, हे क्राउडेड आहे ह्याचाच अर्थ काय दाखवतं, the velocity of the air particle किंवा velocity of the air at this above the wings is maximum. कसं असतं, maximum
ॲज कम्पेअर्ड टू द बिलो. म्हणजे खालची वेलॉसिटी कशी असेल, मिनिमम असेल. वरची वेलॉसिटी एअरची कशी आहे, मॅक्झिमम आहे, आणि खालची वेलॉसिटी कशी आहे, मिनिमम. कारण की ह्या स्ट्रीम एअर पार्टिकल्स असे इकडून इकडे आल्यानंतर एका पॉइंटला यायला त्यांना सेम टाइम लागतो. मग बघा, हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, हे लॉंगर डिस्टन्स आहे, पण दोघांसाठी सुद्धा लागलेला टाइम सेम आहे. ह्याचा अर्थ इथली वेलॉसिटी काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. काय असणार आहे, मॅक्झिमम. देन अकॉर्डिंग टू द बर्नॉलिस प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतो, वेलॉसिटी जर मॅक्झिमम असेल देन द प्रेशर अबाव द विंग्स इज रिड्युसेस ऑर इट डिक्रीजेस. म्हणजे ह्या विंग्सच्या वरचा प्रेशर काय झाला, डिक्रीज झाला, आणि विंग्सच्या खालचा प्रेशर जो आहे तो काय होत चाललाय, इन्क्रीज होत चाललाय. as the speed of an aeroplane over the runway is increases. जसं रनवेवर एरोप्लेनचं स्पीड वाढत जाईल तसं काय होत जातं, द प्रेशर बिलो द विंग्स इज इन्क्रीजेस. अँड त्या प्रेशरमुळे जो फोर्स क्रिएट होतो, जो थ्रस्ट क्रिएट होतो, अपथ्रस्ट क्रिएट होतो, दिस थ्रस्ट इज नोन ॲज ए डायनॅमिक लिफ्ट. त्याला काय म्हणायचं, डायनॅमिक लिफ्ट. मग हा जो फोर्स आहे त्या फोर्सची व्हॅल्यू म्हणजे ह्या डायनॅमिक लिफ्टची व्हॅल्यू जर एरोप्लेनच्या वेट एवढी झाली किंवा ग्रेटर दॅन द वेट ऑफ एरोप्लेन, देन अँड एरोप्लेन कॅन बी टेक ऑफ. एरोप्लेन काय करू शकतो, टेक ऑफ करू शकतो, तो असा वर लिफ्ट केला जाऊ शकतो. कधी, खालचा जर प्रेशर वाढत गेला म्हणजेच कोण, तर थ्रस्ट वाढत गेला, आणि त्या थ्रस्टलाच आपण काय म्हणतोय, डायनॅमिक लिफ्ट. आणि ह्या डायनॅमिक लिफ्टची व्हॅल्यू किती झाली पाहिजे, त्या फोर्सची व्हॅल्यू किती झाली पाहिजे, तर एरोप्लेनच्या वेट एवढी किंवा एरोप्लेनच्या वेटपेक्षा जास्त जर ती व्हॅल्यू झाली तर तुमचा एरोप्लेनला काय करू शकतो, लिफ्ट करू शकतो. दिस इज अन ऍप्लिकेशन ऑफ बर्नॉलिस इक्वेशन. लक्षात आलं, हे बर्नॉलिस प्रिन्सिपलचं हे एक ऍप्लिकेशन. नाव नेक्स्ट ऍप्लिकेशन इज वर्किंग ऑफ अन ॲटोमायझर. मग हे कुठे कुठे आपण बघितलेलं आहे बघा, जिथे कारला पेंट करायचं चाललेलं असतं त्यावेळी तिथे स्प्रे पेंटिंग असतं, बरोबर आहे ना. घरामध्ये आपण जर कॉकरोच झाले असतील, इन्सेक्ट असतील, तर आपण स्प्रे मारतो, ओके, किंवा आपण बॉडी स्प्रे यूज करतो, ओके. ऑटोमोबाईल इंजिनमध्ये सुद्धा कार्बोरेटर असतो, तो पण काय असतो, तर असाच पेट्रोलचा स्प्रे करत असतो जेणेकरून त्याचं इग्निशन व्हावं आणि तुमचं पुढचं वर्किंग व्हावं. तर हे सगळे जे मी आता डिव्हाइसेस सांगितले, दे ऑल आर द वन फॅमिली नोन ॲज ए ॲटोमायझर. ते सगळे कोण आहेत, ॲटोमायझर आहेत, अँड दे आर वर्किंग ऑन द सेम प्रिन्सिपल. मीन्स विच प्रिन्सिपल, बर्नॉलिस प्रिन्सिपल. कुठल्या प्रिन्सिपलवर वर्क करतात ते, बर्नॉलिस प्रिन्सिपल. आता ह्या ॲटोमायझर मध्ये काय बघा, वी टेक ए लॉंग सिलेंडर विच इज फिटेड विथ द पिस्टन. हा एक सिलेंडर घेतला आपण आणि तो कशाने फिट केला आपण, तर एका पिस्टनने आपण काय केलं, त्याला फिट केलेला आहे, ओके. म्हणजे आपण सिरिंज बघितली असेल दवाखान्यात डॉक्टरकडे गेल्यानंतर, ती सेम तसंच, ओके. नाव दिस एंड ऑफ द सिलेंडर इज कनेक्टेड टू द टी शेप ट्यूब. इथे दिसते तुम्हाला टी शेपची एक ट्यूब आहे, ओके, कनेक्टेड टू द टी शेप ट्यूब. नाव दिस टी शेप ट्यूब इज डीप इन द लिक्विड विच इज कंटेनिंग इन द बीकर ऑर कंटेनर. एखादा स्मॉल कंटेनर आहे ज्याच्यामध्ये लिक्विड आहे, त्या लिक्विडमध्ये ही टी शेप ट्यूब आपण काय केली, डीप केली. आता डीप केल्यानंतर काय केलं, सपोज दिस पिस्टन इज पुश इन साइड ऑफ द सिलेंडर. म्हणजे हा पिस्टन आपण असा आतमध्ये ढकलला, देन इट ब्लोन द एअर थ्रू दिस रिजन. ह्या रिजन मधून विथ हाय स्पीड, एक हाय स्पीडने एअर असं बाहेर पडत असतो. मग एअरचं स्पीड जर इथे मॅक्झिमम असेल तर ह्याचा अर्थ ॲट दिस पॉइंट द प्रेशर इज मिनिमम. इथला जो प्रेशर आहे तो कसा असेल, मिनिमम असेल. मिनिमम म्हणजे कुणाच्या कंपॅरेटिव्ह, तर प्रेशर इनसाइड ऑफ द लिक्विड. लक्षात येत आहे, इथला लिक्विड मधला जो प्रेशर आहे त्याच्यापेक्षा इथला प्रेशर काय असेल, कमी असेल. मग इथला प्रेशर कमी, ह्याचा अर्थ लिक्विड लेवल काय होईल, राईज होईल. ह्या ट्यूब मध्ये लिक्विड लेवल अशी वाढत वाढत जाईल. अँड व्हेन द लिक्विड इज कम इन टू दिस पॉइंट, देन दिस लिक्विड विच इज ब्लोईंग आउट विथ द स्मॉल ड्रॉपलेट्स. एक स्मॉल ड्रॉप, कारण की हवा इथून एअर हाय स्पीडने चालली आणि इथे लिक्विड आलं, तर ते लिक्विड हवेबरोबर स्मॉल ड्रॉपलेट्स मध्ये काय होईल, बाहेर पडेल, ज्याला आपण काय म्हणतो, स्प्रे. अँड दिस इज अन ॲटोमायझर विच इज द ॲप्लिकेशन ऑफ बर्नॉलिस प्रिन्सिपल. तर हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल, ओके.
तर बघा वादळांच्या दिवसात आपल्याला असं ऐकायला मिळतं की जो सोसाट्याचा वारा सुटला आणि घरावरचा पत्रा उडून गेला, घरावरचं छत उडून गेलं. तर ते पण कुणामुळे होतं, तर ते कसं होतं, तर ते पण बर्नॉलिस इक्वेशन वरूनच आपल्याला सांगता येतं, बर्नॉलिस प्रिन्सिपल वरून सांगता येतं. ओके, मग बघा वेन व्हेरी हाय स्पीड एअर विच इज ब्लोईंग ओव्हर द रूफ ऑफ द हाऊस, एखाद्या घराच्या रूफ वरून, छतावरून जर हाय स्पीडने एअर गेला तर इथली वेलोसिटी काय आहे, इथली वेलोसिटी मॅक्झिमम आहे. ओके, इथली वेलोसिटी मॅक्झिमम आहे, ह्याचा अर्थ इथला प्रेशर काय झालाय, कमी झालाय. प्रेशर इज रिड्युसेस ओव्हर द रूफ, रूफ वरचा जो प्रेशर आहे तो काय झाला, रिड्यूस झाला. अँड बिलो द रूफ, बिलो द रूफ म्हणजेच इनसाइड ऑफ द रूम, रूमच्या आतमधला जो प्रेशर असेल तो किती असेल, तर तो असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कोण असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ह्या प्रेशरची व्हॅल्यू ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जर कमी असेल, लक्षात येतं, बाहेरचा प्रेशर आतल्या प्रेशरपेक्षा काय असेल, कमी असेल, तर आपल्याला माहिती आहे प्रेशर हाय प्रेशर कडून लो प्रेशरकडे जातो. म्हणजे आतला प्रेशर जास्त आहे, बाहेरचा प्रेशर कमी आहे. म्हणजे आतला प्रेशर काय करेल, तर ह्या छताला ढकलून देईल आणि हे छत काय होऊन जाईल, उडून जाईल. म्हणजेच काय, ब्लोईंग ऑफ रूफ्स बाय स्टॉर्मी सिच्युएशन. लक्षात आलं. दीज ऑल आर द ऍप्लिकेशन्स ऑफ द बर्नॉलिस इक्वेशन्स. देर आर सो मेनी ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नॉलिस इक्वेशन. असे वेगवेगळे ऍप्लिकेशन सुद्धा आहेत बर्नॉलिसचे. त्यातले काही ऍप्लिकेशन जे आपल्याला सिलेबसमध्ये दिले ते आपण डिस्कस केले. तर आय थिंक तुम्हाला हे सगळे ऍप्लिकेशन समजले असतील. थँक्यू. हे नोट डाऊन करून घ्या.